आपल्याबरोबर प्रीतम मुके सर आहेत. सर, दापोलीमध्ये आज परभणी येथे झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी आपलाच एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये असतानाच तिथल्या काही पोलिसांनी बेदम मारहाण करून ते आपल्यातून निघून गेले. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल जे विधान केले की आंबेडकर हे नाव घेणे एक फॅशन झाले आहे, त्याऐवजी भगवानचे नाव घेतले तर 7 जन्म ईश्वर प्राप्त होईल, असे विधान केल्याने संपूर्ण आंबेडकरी समाज महाराष्ट्रातून निषेध मोर्चा काढत आहेत. काय सांगा? परभणी येथील जी घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी असणारी भारतीय संविधानाची प्रतिकृती, या प्रतिकृतीचं विटंबन तिथल्या मनुवादी भडव्याने केल्याच्या नंतर परभणीमध्ये जन आंदोलन उभं राहिलं. आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरला आणि ज्या भडव्यानं हे कृत्य केलं होतं तर त्याला फासावरती लटकावी अशा प्रकारची मागणी होत असताना तिथे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यालाच ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मारहाण केली आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल करत असताना आमचा एक भीमसैनिक आंबेडकरी विचाराचा तरुण कार्यकर्ता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला अमानुषी मार केल्याच्या नंतर त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूस खऱ्या अर्थानं तिथले असणारे पोलीस अधिकारी हे कारणीभूत आहेत आणि मग त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी जिल्हाभरातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून होत आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा सर्वत्र निषेध होत आहे. हे कृत्य घडत असताना काही थोड्या दिवसांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतीय संविधानाबद्दलच्या विषयामध्ये जी चर्चा होती, या चर्चामध्ये बोलताना बाबासाहेबांच्या एकेरी उल्लेख केला. आंबेडकर 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 असं तुम्ही जे म्हणता त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला 7 जन्मी स्वर्गप्राप्ती होईल, अशा प्रकारचं वक्तव्य करून बाबासाहेबांचा घोर अवमान केला आहे. हे आंबेडकरी अनुयायांना खऱ्या अर्थानं भावलेलं नाही आहे. बाबासाहेबांचा अवमान कदापि आंबेडकरी अनुयायी आणि या देशावरती प्रेम करणारा पुढे माणूस हे सहन करणार आहे आणि म्हणून हे आंदोलन प्रत्येक गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्याचाच एक भाग या दापोली तालुक्यामध्ये बौद्धजन सेवा संघ तालुके दापोली आणि बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली आणि भारतीय बौद्ध महासभा दापोली ह्या तिन्ही संघटनेच्या वतीनं समाज एकत्र व्हावा ही भूमिका इथल्या आमच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि आम्ही घेतली. त्याच्यामध्ये आमच्या केंद्राचे हरी जाधव असतील, सन्माननीय भाऊ मोहिते असतील, सन्माननीय संजय तांबे असतील, सन्माननीय संतोषजी धोत्रे साहेब असतील, सन्माननीय दिलीपजी कासारे असतील, विजयजी पवार असतील आणि अशोकजी जाधव असतील, विजयजी जाधव असतील, या साऱ्या मंडळींनी एकत्र येऊन जो काही विचार लोकांसमोर ठेवला आणि हा निषेध मोर्चा ह्या तिन्ही सामाजिक संघटनेच्या वतीनं आपण करावा ही भूमिका घेतली. तो दिवस आज खऱ्या अर्थानं उजाडला आणि दापोली तालुक्यातला तमाम तिन्ही संघटनेचा कार्यकर्ता, सभासद आणि भीमा अनुयायी एकवट होऊन बाबासाहेबांच्या ह्या अवमानाचा बदला घेण्यासाठी या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील झाले. त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा आणि त्याचे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला खऱ्या अर्थानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना देखील फासावरती लटकावं अशा प्रकारची मागणी करता आज आंबेडकरी जनतेची एकी, आंबेडकरी जनतेची ताकद ह्या दापोलीमध्ये खऱ्या अर्थानं आमची उभी राहिली आणि आमचा जो आवाज आहे, आमची जी मागणी आहे ही शासन दरबारी खऱ्या अर्थानं आम्ही पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो. या मोर्चा आम्हाला करत असताना आमचे सन्माननीय राहुलजी जाधव साहेब यांनी देखील आम्हाला या मोर्चामध्ये फार मोठं सहकार्य केलेलं आहे. अशी आमच्या संस्थेचे अनिलजी जाधव साहेब आहेत जामगेकर, यांनी देखील उपस्थित राहून संस्थेचे प्रमुख म्हणून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आम्हाला जे बळ दिलेलं आहे आणि त्यामधून या समाजाची एकी, समाजाची ताकद या दापोलीमध्ये आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून उभी केली आणि आमचं जे म्हणणं आहे हे समाजाच्या वतीनं, एकत्र समाजाच्या वतीनं, तिन्ही संघटनांच्या वतीनं खऱ्या अर्थानं शासन दरबारी मांडत असताना हा जवळजवळ 1000-1500 लोकांचा मोर्चा यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि अतिशय संयमानं आणि शांततेनं आणि संयमाच्या मार्गानं हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर ते जो आपला सर्कल आहे, जे गार्डन आहे, या गार्डनच्या पुढच्या सर्कलमधून तो थेट आपलं जे मच्छी मार्केटच्या बाजूनं बाजारपेठेतून, पोस्टाच्या गल्लीतून हा मोर्चा
तहसीलदार कार्यालयावरती हा धडक मोर्चा गेला आणि त्या ठिकाणी संस्थेच्या वतीनं जे प्रमुख आहे त्या प्रमुखांनी मोर्चेकरांना संबोधित केलं आणि आमची जी भूमिका आहे ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आमची मागणी त्या ठिकाणी सूर्यवंशी च्या झालेला मृत्यू या मृत्यूला कारणीभूत असणारे अधिकारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि भारतीय संविधानाची जी प्रतिकृती आहे ह्या प्रतिकृतीचं विटंबन ज्यांनी केलं आहे, ज्या मनुवादी विचाराच्या लोकांनी जे विटंबन केलं त्याच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि केंद्रामध्ये अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल एकेरी उल्लेख केला आणि बाबासाहेबांना भगवानापेक्षा कसे कमी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्यासाठी बाबासाहेब या देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी भीमानयांसाठी बाबासाहेबच आमच्यासाठी देव आहे, बाबासाहेबच आमचा प्राण आहे, बाबासाहेबच आमची जान आहे आणि बाबासाहेबांबद्दल कुणीही अपप्रचार केला, अवमान केला तर आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही आणि म्हणून अमित शहा यांनी भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी आणि त्यांनी मंत्रिमंडळातून खऱ्या अर्थानं बडतर्फ व्हावं अशा प्रकारची मागणी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून, निषेध मोर्चाच्या माध्यमातून हे आम्ही केलेली आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की न्यायव्यवस्था देखील आमच्या ह्या मागणीला न्याय देईल आणि जर का अमित शहाना बाबासाहेबांबद्दल प्रेम असेल, बाबासाहेबांचा अस्मिता असेल तर हे तात्काळ राजीनामा देतील.